झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. माजी आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा पोलीस खात्यावर केले सडेतोड आरोप. पोलीस ठाण्यांच्या नियुक्तीसाठी लाखो करोडोंची बोली लागत असल्याची थेट टीका. एलसीबी म्हणजे जिल्हाभर पैसे गोळा करण्याचा शासनमान्य अड्डा. धुळे शहराचे माजी आमदार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी गृह खाते आणि पोलीस विभागाच्या विरोधात गंभीर आरोप केले आहे. राज्यात कधी नव्हे एवढी गुंडगिरी, दादागिरी, बलात्कार, सट्टा, मटका, जुगार, पत्त्यांचा क्लब आणि व्याज भट्ट्यांचे धंदे वाढले आहेत. अगदी खुलेआम अनैतिक व्यवसाय, स्वयंपाकाच्या गॅसचा काळा बाजार, नकली दारूचे कारखाने, वाहनांची चोरी, बोगस डांबराचा काळा धंदा, वाळू माफियांचा हैदोस, खंडण्या असले प्रकार वाढले असून आता अशा व्यवसायांना शासनमान्य परवाने देणे एवढेच बाकी आहे, असेही गोटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. रक्तरंजित राजकारण आणि राजकारणी व पोलिसांची अशा धंद्यामधील भागीदारी, गुंड प्रवृत्तींना खतपाणी घालणे, गुंडांना पोसणे यामुळे संपूर्ण राज्यातच नव्हे तर गाव पातळीवरील वातावरण दूषित झाले आहे. धुळे जिल्हाही याला अपवाद नाही. कमाई करून देणाऱ्या पोलीस नियुक्तीसाठी 20 लाखांपासून ते कोटींपर्यंत बोली लागते. पोलीस प्रमुख पदासाठी कोट्यावधी रुपये मोजावे लागतात. एलसीबीच्या माध्यमातून वसुली केली जाते. असे असेल तर प्रामाणिक कामाची अपेक्षा कशी करणार, असा सवाल गोटे यांनी उपस्थित केलाय. याच जिल्ह्यात अरविंद इनामदार, RK सहाय, अखिलेश कुमार, सुधीर कुमार असे एकापेक्षा एक सरस अधिकारी येऊन गेले. आजही त्यांची आठवण येते. मात्र आज परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचेही अनिल गोटे यांनी पत्रकात म्हटले. झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा.